नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत क्रिस्पी आणि क्रंची असा मसाला डोसा. चवीला अप्रतिम असा मसाला डोसा बनवणार आहोत. माझ्या पद्धतीने बनवला तर मी गॅरंटी देते अगदी टेस्टी आणि सुपर्ब असा मसाला डोसा बनणार आहे आणि चवीला तर अप्रतिम असा. तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी या ठिकाणी मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. 1 छोटी वाटी चना डाळ घेतलेली आहे. आता आपण उडीद डाळ आणि चना डाळ या दोघांना एकसाथ घेऊन घेऊया. त्यानंतर ती छोटी वाटी जी आपण चना डाळ घेतलेली ज्या वाटीनी त्याच वाटीने आपण मूग डाळ घ्यायची आहे आणि ज्या वाटीने आपण उडीद डाळ घेतलेली त्याच वाटीने आपण 4 वाटी या ठिकाणी तांदूळ घेणार आहोत. म्हणजे 1 वाटी उडीद डाळ तर 4 वाटी तांदूळ या रेशोमध्ये आपण घेणार आहोत साहित्य. त्यासोबत आपण डाळ आणि तांदूळ यांना सेपरेट भिजू घालणार आहोत. डाळींना वेगळं भिजू घालायचे आणि तांदळाला वेगळ्या पाण्यात तुम्ही बघू शकत आहात. आणि आता आपण याला छान भिजवून ठेवायचं आहे. भिजल्यानंतर मी तांदळातलं पाणी काढून घेतलेलं आहे, पण मी डाळीतलं पाणी राहू दिलं आहे. मी आता व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला टिप्स देणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ कंप्लीट बघायचा आहे, मधून सोडायचा नाही व्हिडिओ. ॲक्च्युली मी स्टार्टिंगला सांगायला पाहिजे होतं, बट ठीक आहे. तर मी मध्ये तुम्हाला टिप्स देणार आहे, तर टिप्स ऐका. सर्वात आधी मी तांदूळ आणि डाळ एकसाथच दळून घेते, पण या ठिकाणी आपण पाणी वेगळं नाही घेणार. ज्या पाण्यात आपण डाळ भिजू घातली होती तेच पाणी या ठिकाणी आपण वापरणार आहोत. त्यामुळे दुसरं पाणी घ्यायची गरज नाही आहे. जे डाळ आपण ज्या पाण्यात भिजू घातले तेच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. बॅटरमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपण आपल्या भाजीकडे वळूया. आपली फिलिंग बनवण्यासाठी सर्वात आधी या ठिकाणी मी बटाटे उकडायला टाकलेले आहेत. आता आपण कुकरला छान शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण या ठिकाणी कांदे बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. बघू शकता किती बारीक चॉप केलेले आहेत. छान असा चौकोनी आकार आला पाहिजे कांद्यांच्या पीसेसला. त्यानंतर या ठिकाणी मी घेतलेत धने आणि बडीशेप. धन्यांना आधी आपण मिक्सीमधून काढून घेणार आहोत. आपण जास्त बारीक दळायचं नाही, असे जाडसर एका धन्याचे 2 तुकडे इतकंच बारीक दळणार आहोत. जास्त बारीक दळायचं नाही. या ठिकाणी मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अद्रक घेतलेलं आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. ते मिक्सीतून आपण बारीक करून काढलेलं आहे पेस्ट. या ठिकाणी कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे. आपले बटाटे उकडलेत. आता आपण त्यांना काढून छान साफ करून घ्यायचं आहे. तुम्ही स्मॅशरने स्मॅशही करू शकता. या ठिकाणी मी त्यांचा कीस करून घेत आहे. बघितल्याप्रमाणे बटाट्यांचा कीस करून घेतलेला आहे. आता छान आपण एक कढई घेणार आहोत. कढईत तेल घालून घेणार आहोत. तेल छान गरम झालं की त्यात आपण मोहरी, कढीपत्ता, कांदा छान फोडणी देऊन घ्यायची आहे. कांद्याला त्यात जिरं घालणार आहोत आणि आपले धने आणि बडीशेप घालून घेतली आहे.
धने आणि बडीशेप वेगवेगळं परतवून घ्यायचं आहे. मी कांद्यांना वेगळं परतवलं आहे आणि एका साईडला जिरं बडीशेप वगैरे त्याला वेगळं हे परतवून घेतलं आहे. कांदे छान लाल होऊ द्यायचे आहेत. गोल्डन कलर आला पाहिजे. आता मी छान त्यांना परतवून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण जी पेस्ट दळून घेतली होती ती घातलेली आहे. त्यासोबत या ठिकाणी हळद घालून घेणार आहोत आणि छान पुन्हा एकदा परतवून घेत आहोत. आता हा बटाट्याच्या भाजीत घालण्यासाठी आपला मसाला तयार होत आहे. अगदी छान परतवून घ्यायचा. मी ज्या पद्धतीने बनवते तुम्ही सुद्धा अगदी सेम पद्धतीने बनवा. मी तुम्हाला गॅरंटी देते अगदी छान बनणार आहेत तुमचे मसाला डोसा. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता या मसाल्यात आपण आणि यात आपण बटाट्याचा किस मी घालून घेत आहे आणि छान मसाल्यात आपल्या बटाट्याच्या किसला परतवून घेते. सोबत चव वाढवण्यासाठी या ठिकाणी कोथिंबीर ॲड केली आहे आणि वरतून पुन्हा मी थोडं चवीनुसार मीठ वाढवून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आणि आपली भाजी तयार झालेली आहे. आता वळूया आपण आपल्या बॅटरकडे. बॅटरला मी फर्मेंट व्हायला ठेवलं नव्हतं. जसं आपण बॅटर फक्त बनवलं मी तसंच वापरते. गरज नाही आहे त्याला फर्मेंट होऊ द्यायची. जर तुम्हाला फर्मेंट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, नसेल तरी चालेल. मी केलेलं नाही आहे, काही आवश्यकता नाही. डोसे असेही क्रंची आणि क्रिस्पी बनतात आणि तसेही क्रंची आणि क्रिस्पी लागतात. टेस्टमध्ये बदल होत नाही. आता या ठिकाणी मी एक साईडला टोमॅटो केचप लावून घेतलेला आणि दुसऱ्या साईडला मी शेजवान चटणी लावून घेतलेली. आणि आता छान आपण आपला जो आतमधली बटाट्याची भाजी बनलेली मसाला डोस्याच्या आतला मसाला तो आपण लावून घ्यायचा आहे आणि छान तव्यावरच आपला असा डोसा पलटून घ्यायचा आहे छान. आणि गरम गरमच डोस्याचे छान असे पीसेस करून घ्यायचे आहेत आणि मस्त आता सर्व करायचं. मी पुन्हा एकदा लावून दाखवतो तुम्हाला कसं करायचं आहे. पहिले आपण बॅटर टाकून घेणार आणि छान एक मोठा डोसा बनवणार आहे. त्यावर आपण एक साईडून ते छान आता आपला डोसा छान खालून गोल्डन कलर आलेला आहे मस्त. आपण एका साईडून केचप लावून घेत आहोत आणि दुसऱ्या साईडून शेजवान चटणी लावून घेतो आहोत आणि त्याच्यावरती बटाट्याच्या भाजीचा लेप लावणार आहोत. आणि अशा प्रकारे आपण आपला मसाला डोसा पलटवणार आहोत. फोल्डिंग्स करून घेणार आहोत आणि अशी कटिंग करून घेणार आहोत. गरम गरम डोस्याची कटिंग फास्ट होते. आता काय मस्त सर्व करायचं आणि टेस्ट करून बघायचं. अगदी टेस्टी मसाला डोसा बनलेला आहे. नक्कीच ट्राय करा आणि कसं वाटलं कमेंट करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला नेक्स्ट डिश कोणती हवी आहे बनवून हे कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुम्हाला लवकरात लवकर तिची रेसिपी बनवून दाखवेल. धन्यवाद.